आजच्या 21व्या शतकात जिथे आपण विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या शिखरावर पोहोचलो आहोत, तिथेही काही लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात इतक्या भयानक पद्धतीने कसे अडकू शकतात, हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. पण जेव्हा एखादा भोंदू बाबा स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार समजतो आणि लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांच्या आयुष्याशी खेळतो, तेव्हा संतापाची लाट उसळणं साहजिकच आहे. आज आपण अशाच एका धक्कादायक आणि सुन्न करणाऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहोत. कॅप्टन अशोक खरात हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि तितक्याच संतापाचा विषय बनला आहे. या कथित बाबाने स्वतःच्या खोट्या दैवी शक्तीचा बनाव रचून अनेक निष्पाप स्त्रिया आणि तरुण मुलींचे आयुष्य कसे उद्ध्वस्त केले याची अत्यंत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या नराधमाने एका उच्च शिक्षित आणि कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलीला आपल्या जाळ्यात कसे ओढले, तिला कशाची भीती दाखवली आणि अखेर पोलिसांनी याच्या मुसक्या कशा आवळल्या, हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत. ही घटना ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल, त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच अजिबात सोडू नका. व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रकरणातील काही अघोरी आणि काळ्या सत्यावरही प्रकाश टाकणार आहोत. तत्पूर्वी अशा महत्त्वाच्या आणि जागृत करणाऱ्या माहितीसाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा एका धाडसी महिलेने स्वतः पुढे येऊन या अशोक खरात विरोधात पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली. सुरुवातीला या बाबाच्या ऑफिस बॉयला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे काही अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले आणि इथूनच या भोंदू बाबाच्या पापाचा घडा भरल्याचे पहिले संकेत तपास यंत्रणांना मिळाले. वेळ न दवडता पोलिसांनी अत्यंत शिताफीने एक बनावट सापळा रचला. खरात घरातच असल्याची खात्री होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला जागेवरच अटक करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार ज्यावेळी पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले त्यावेळी या खरातने आपला रुबाब दाखवत काही मोठ्या राजकीय नेत्यांना आणि मंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, कोणाचीही भीडभाड न ठेवता त्याला थेट बेड्या ठोकल्या. संतापाच्या भरात तो पोलिसांनाच शाप देऊ लागला. तुमचे वाईट होईल असे म्हणू लागला. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याची सर्व दैवी शक्ती कुठल्या कुठे गायब झाली. या भोंदू बाबाच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्याच्या दहशतीखाली आणि भीतीच्या छायेत असलेल्या अनेक पीडित महिलांना धीर मिळाला आणि त्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्याच्या विरोधात आतापर्यंत अनेक FIR दाखल झाल्याची माहिती समोर येत असून यामध्ये एका तरुण कॉलेजच्या मुलीच्या तक्रारीनं संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का दिला आहे. या मुलीनं पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीनुसार काही वर्षांपूर्वी ती आणि तिचे आईवडील एका जागेवर घर बांधण्याच्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी या बाबाकडे गेले होते. या माणसाकडे काहीतरी अद्भुत दैवी शक्ती आहे असा त्यांचा गोड गैरसमज झाला होता. त्यावेळी त्याने त्यांना पुढचे काही वर्ष तिथे कुठलेही घर न बांधण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा भेटायला बोलावले. त्यानंतर काही काळ उलटून गेल्यावर या मुलीच्या करिअरबाबत सल्ला घेण्यासाठी तिचे आईवडील पुन्हा एकदा अशोक खरातच्या दरबारात पोहोचले आणि इथेच या नराधमाने आपला खरा आणि अत्यंत घाणेरडा डाव साधला. तक्रारीत नमूद केल्यानुसार खरातने मुलीच्या आईवडिलांना बाहेरच्या बाजूला बसवून ठेवले आणि तिला एकटीलाच आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. तिथे त्याने अत्यंत गोड बोलून तिला विचारले की तुझे कॉलेज कसे चालू आहे, तुझे करिअरचे प्लॅन्स काय आहेत. त्यानंतर त्याने तिला पिण्यासाठी एका तांब्याच्या ग्लासातून पाणी दिले. ते पाणी पिल्यानंतर काही वेळातच त्या मुलीला गुंगी येऊ लागली. तिचे डोके प्रचंड जड पडले आणि तिला आजूबाजूला काय घडत आहे याचे भान राहिले नाही. त्यानंतर अशोक खरातने काहीतरी मंत्र पुटपुटण्यास सुरुवात केली. तो तांब्याचा ग्लास त्याने तिच्या डोक्यावर ठेवला आणि तिला डोळे बंद करायला सांगितले. तो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि स्वतःला महादेवाचा अवतार सांगत, मी तुझे करिअर घडवेन, तू आयुष्यात खूप मोठी होशील, फक्त मी सांगेन तसे कर, असे बोलून त्याने तिच्यासोबत अत्यंत अशोभनीय आणि गंभीर स्वरूपाचे दैडकृत्य केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. हे चक्र इथेच थांबले नाही, तर या भोंदू बाबाने तिला एक अत्यंत भयानक धमकी दिली. माझ्याकडे अघोरी आणि तंत्रमंत्र विद्या आहे. जर तू हे बाहेर कोणालाही सांगितलेस तर मी तुझ्या वडिलांना मारून टाकेन आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचा सर्वनाश करेन, अशी अघोरी भीती त्याने या कोवळ्या तरुण मुलीच्या मनात निर्माण केली. बिचारी ती मुलगी या धमकीला प्रचंड घाबरली आणि स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी वाटल्याने ती कित्येक महिने कोणाजवळ काहीच बोलू शकली नाही. पोलिसांकडे आलेल्या माहितीनुसार पुढील अनेक महिने त्याने वारंवार तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध पाण्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन तिचे भयानक मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. पण म्हणतात ना, सत्याला कधी मरण नसते आणि पापाचा घडा कधीतरी भरतोच. जेव्हा इतर धाडसी महिलांनी अशोक खरात विरोधात तक्रार दिल्याची बातमी या मुलीला समजली तेव्हा तिलाही एक प्रकारची हिंमत मिळाली. तिने आपली भीती बाजूला ठेवून थेट पोलिसात धाव घेत आपला धक्कादायक अनुभव कथन केला. पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पण या प्रकरणात आता अनेक नवनवीन आणि हादरवून टाकणारे खुलासे होत आहेत. कोर्टात सुनावणी दरम्यान अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे की त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर
आणि जिवंत काडतुसेही सापडली आहेत. एका आध्यात्मिक आणि दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या कथित बाबाकडे प्राणघातक हत्यारे असण्याची काय गरज होती? या हत्यारांचा वापर त्याने कोणाला धमकावण्यासाठी केला होता का? एवढेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात काही ठिकाणी नरबळीचे प्रकार घडले होते का? असाही अत्यंत गंभीर संशय आता व्यक्त केला जात असून पोलीस त्या दिशेने कसून तपास करत आहेत. या माणसाकडे अनेक मोठे राजकीय नेते, आमदार, खासदार आणि समाजातल्या अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती येत असत असाही दावा केला जातोय, ज्यामुळे याचा प्रभाव सामान्य माणसांवर सहज पडायचा. हे प्रकरण आता केवळ पोलिसांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर याचे राजकीय आणि सामाजिक पडसादही उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकतीच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची एक अत्यंत आक्रमक पत्रकार परिषद पार पडली. सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणावर सडकून टीका करत अशा भोंदू बाबांच्या वाढत्या सुळसुळाटावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे मागणी केली आहे की या अशोक खरात सारख्या लोकांच्या पाठीशी नेमके कोणते राजकीय वरदहस्त आहेत, त्यांना मोठे करणारे कोण आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना असे कथित बाबा समाजाचे स्वास्थ्य बिघडवत आहेत आणि प्रशासनाने यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अत्यंत कठोर कारवाई करावी अशी ठाम भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला एक मोठे वजन प्राप्त झाले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याच्या तपासाकडे लागले आहे. या प्रकरणातून प्रत्येक कुटुंबाने आणि विशेषतः पालकांनी एक खूप मोठा धडा घेण्याची नितांत गरज आहे. जेव्हा आपले मूल अचानक शांत होते, कोणाशी बोलत नाही, घाबरलेले असते किंवा स्वतःला एका खोलीत कोंडून घेते, तेव्हा त्यांच्यावर रागवण्यापेक्षा किंवा दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांना जवळ बसवून विश्वासात घेणे खूप गरजेचे असते. या तरुण मुलीने जो धीर दाखवला आणि पोलिसात जाऊन तक्रार केली त्याबद्दल तिचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. तिच्या एका धाडसामुळे आज तो भोंदू बाबा गजाआड आहे आणि इतरही अनेक महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज मी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण तरुणींना आणि विशेषतः महिलांना एक अत्यंत महत्त्वाची विनंती करू इच्छितो. आपले भविष्य, आपले करिअर आणि आपले वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी अशा कोणत्याही भोंदू बाबा, बुवा, महाराज किंवा तांत्रिकाच्या नादी अजिबात लागू नका. चमत्कार कधीच कुठे होत नसतात. चमत्कार घडवायचा असेल तर तो तुमच्या मनगटातील ताकदीवर आणि तुमच्या प्रामाणिक कष्टावर घडत असतो. एखादा माणूस जर तुम्हाला बंद खोलीत बोलवत असेल, तुम्हाला पिण्यासाठी काही संशयास्पद देत असेल तर तिथेच सावध व्हा. तुमच्या सोबत जर काही चुकीचे घडले असेल किंवा कोणी तुम्हाला अशा प्रकारच्या अघोरी विद्यांची धमकी देऊन ब्लॅकमेल करत असेल तर अजिबात घाबरू नका. तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करा. या व्हिडिओच्या आणि या संपूर्ण प्रकरणाच्या शेवटी पोहोचताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा अँगल आपण सर्वांनी समजून घेणे काळाची गरज आहे. देव, श्रद्धा आणि अध्यात्म या माणसाला संकटात लढण्याची ताकद देणाऱ्या अत्यंत पवित्र गोष्टी आहेत. पण जेव्हा याच श्रद्धेचा बाजार मांडला जातो आणि देवाच्या नावाखाली माणसाच्या रूपातील सैतान जागा होतो, तेव्हा तो संपूर्ण समाजाला आतून पोखरून काढतो. अशोक खरात सारखे भोंदू बाबा अचानक आकाशातून पडत नाही, तर ते आपल्याच समाजातील अगतिकतेचा, भीतीचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन मोठे होत असतात. जोपर्यंत लोक आपल्या आयुष्यातील समस्या, मग त्या नोकरीच्या असो, आजारपणाच्या असो किंवा करिअरच्या असो, त्या सोडवण्यासाठी कष्ट करण्याऐवजी अशा शॉर्टकटचा आणि चमत्कारांचा शोध घेत राहतील, तोपर्यंत असे नराधम त्यांचे घर भरतच राहतील आणि निष्पाप लोकांचे बळी जातच राहतील. खरी ताकद कुठल्याही बाबाच्या तांब्याच्या ग्लासात, मंत्रात किंवा भस्मात कधीच नसते. ती ताकद तुमच्या स्वतःच्या मनगटात, तुमच्या आत्मविश्वासात आणि संघर्षात दडलेली असते. हे आजच्या तरुण पिढीने आणि त्यांच्या पालकांनी ठामपणे डोक्यात बसवले पाहिजे. त्या पीडित तरुण मुलीने या भोंदू बाबाच्या विरोधात जो आवाज उठवला तो केवळ तिच्या स्वतःच्या न्यायासाठी नव्हता, तर उद्या महाराष्ट्रातील दुसऱ्या कुठल्याही मुलीवर ही भयंकर वेळ येऊ नये यासाठी उचललेले ते एक अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी पाऊल होते. तिच्या एका तक्रारीने हे सिद्ध करून दाखवले आहे की जर आपण घाबरलो नाही, ब्लॅकमेलिंगला बळी पडलो नाही आणि सत्याची कास धरून थेट कायद्याची मदत घेतली, तर मोठ्यातील मोठ्या आणि स्वतःला देव समजणाऱ्या भोंदू बाबाचाही अहंकार एका क्षणात मातीत मिळवता येतो. त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की अशा कोणत्याही भोंदूगिरीला, काऱ्या जादूला आणि चमत्कारांच्या दाव्यांना आपल्या घरात आणि आपल्या आजूबाजूला अजिबात थारा द्यायचा नाही. तुमचा देव तुमच्या कर्मात आणि तुमच्या प्रामाणिकपणात आहे हे नेहमी लक्षात ठेवा. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही मित्रांनो. यानंतर या कथित बाबाने जे केलं ते एका सराईत गुन्हेगारासारखं होतं. त्याने त्या मुलीला अशी धमकी दिली की त्याच्याकडे काही अघोरी आणि काळी जादू करण्याची ताकद आहे. जर तिने हा घडलेला प्रकार बाहेर कोणालाही सांगितला तर तो तिच्या कुटुंबाचा
आणि विशेषतः तिच्या वडिलांचा सर्वनाश करेल. आता जरा त्या मुलीच्या मानसिकतेचा विचार करा. एका बाजूला आपल्यावर झालेला प्रसंग आणि दुसऱ्या बाजूला आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची अघोरी धमकी. या भयंकर दडपणाखाली ती कोवळी मुलगी इतकी घाबरली की तिने स्वतःचे ओठ शिवून घेतले आणि कित्येक महिने ती हा नरक यातनांचा मानसिक त्रास मुकाट्याने सहन करत राहिली. याच भीतीचा फायदा घेत त्याने तिला वारंवार बोलावून तिचे शोषण केल्याचा आरोप आहे. पण शेवटी अन्यायाचा कडेलोट होतोच. जेव्हा इतर महिलांच्या तक्रारीची बातमी या मुलीपर्यंत पोहोचली तेव्हा तिला जाणवले की आपण एकटे नाही आहोत. तिने आपला सगळा धीर एकवटला आणि थेट पोलिसांची पायरी चढली. आता या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा आणि तपास यंत्रणांनाही चक्रावून टाकणारा भाग कोणता असेल तर तो आहे या कथित बाबाच्या घरातून मिळालेली माहिती. सरकारी पक्षातर्फे कोर्टात जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात असा अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे की या व्यक्तीच्या घरातून एक रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आता तुम्हीच थोडा तर्क लावा आणि विचार करा. जो माणूस स्वतःला देवाचा अवतार मानतो, लोकांना शांतीचा मार्ग दाखवतो, त्याच्या घरात प्राणघातक हत्यारे काय करत होती? या हत्यारांचा वापर त्याने कोणाला धमकावण्यासाठी केला होता की त्याचे काही गुन्हेगारी विश्वाशी थेट लागेबांधे आहेत? हे प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहेत. शिवाय या ठिकाणी काही नरबळीसारखे अत्यंत अघोरी प्रकार चालत होते का, याचाही अत्यंत सखोल आणि गुप्त तपास सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहे. या भयानक प्रकरणाचे पडसाद आता केवळ पोलीस स्टेशन पुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच एक अत्यंत घणाघाती पत्रकार परिषद घेत या संपूर्ण व्यवस्थेवरच काही मोठे आणि लॉजिकल प्रश्न उपस्थित केले आहेत. सुषमा अंधारे यांनी थेट सवाल केला आहे की जर हा कथित भोंदू बाबा इतकी वर्ष राजरोसपणे असा काळा बाजार चालवत होता तर त्याला कोणाचे राजकीय संरक्षण होते? त्याचे जे मोठ्या राजकीय नेत्यांसोबतचे आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबतचे फोटो आहेत ते केवळ देखावा आहेत की त्यामागे खरोखरच एखादी मोठी साखळी काम करत आहे? माहेलील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने आणि सरकारने अशा लोकांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत अत्यंत कठोर आणि तातडीने कारवाई का करू नये अशी अत्यंत आक्रमक भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता या तपासावर केवळ पोलिसांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे बारीक लक्ष लागून राहिले आहे. मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगत आहोत असा आपण अभिमानाने दावा करतो, पण सत्य हेच आहे की आजही आपल्या आजूबाजूला अंधश्रद्धेची पाळेमुळे खूप घट्ट रुजलेली आहेत. या प्रकरणातून आपण काय शिकायचं? सर्वात मोठी जबाबदारी ही पालकांची आहे. जेव्हा घरातली मुले अचानक शांत होतात, कोणाशी बोलत नाहीत, त्यांच्या वागण्यात बदल जाणवतो, तेव्हा त्यांना एकटं सोडू नका. त्यांना विश्वासात घ्या. या पीडित मुलीने जो असामान्य संघर्ष केला आणि पोलिसात जाण्याची जी हिंमत दाखवली ती खरोखरच एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे. तिच्या एका धाडसी निर्णयामुळे आज हा कथित बाबा पोलिसांच्या कोठडीत आहे आणि उद्या अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी एक मोठी मदत झाली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ एक बातमी किंवा माहिती म्हणून बघून सोडून देऊ नका. ही एक मोठी सामाजिक जबाबदारी समजून हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि विशेषतः घरातील महिला आणि तरुण मुलांसोबत आवर्जून शेअर करा. कारण तुमची एक शेअर केलेली पोस्ट उद्या कोणाचे तरी आयुष्य आणि कोणाचे तरी कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून नक्कीच वाचवू शकते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, त्या धाडसी मुलीबद्दल आणि आपल्या समाजातील या अंधश्रद्धेच्या आजाराबद्दल तुमचे स्पष्ट विचार मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण तुमचा प्रत्येक शब्द या लढ्यात महत्त्वाचा आहे. अशाच परखड, लॉजिकल आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या सत्य घटनांचे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत डोळस रहा, सावध रहा, सुरक्षित रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. धन्यवाद. UK न्यूज टाइम्स 1+.